इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महा पुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरास पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय संत श्री निवृत्तीनाथ महाराज की जय हर हर महादेव। सर्व माझ्या सर्वप्रथम श्री निवृत्तीनाथांची चरणी नतमस्तक होऊन श्री त्र्यंबकेश्वरांचे चरणी नतमस्तक होऊन आपणा सर्व वारकऱ्यांना आपल्याच नाशिकच्या भाषेत सप्रेम जयहारी करून भजनाला प्रारंभ करण्यापूर्वी अगदी 2 शब्दाची प्रस्तावना करतो, कारण निलेशने तशी ओळख करून दिलेली आहे आणि मी स्तुतिप्रिय वगैरे त्याच्यामधला माणूस नाही, माझ्या वेशावरूनच कळतं। माझं काम आहे फक्त करत राहणे, ते मी केलं। कारण वारकरी संप्रदायामध्ये त्यागाला फार महत्त्व दिलेलं आहे आणि तेच व्रत मी धरून आत्तापर्यंत विद्यार्थ्यांना शिकवित आलो आणि जगातलं सर्वात मोठी शक्ती, सर्वात मोठं ज्ञान जे मिळतं किंवा सर्वात मोठा योग्य असा धर्म फक्त आपला वारकरी संप्रदाय लक्षात ठेवा। दुसरं कोण्याच धर्मात ही शिकवण नाही, दुसऱ्या कोणात एवढं पवित्र संतांचं दर्शन नाही आणि संतांचं महत्त्वही नाही, फक्त ह्याच ठिकाणी मिळतं। आणि त्याकरता आयुष्यभर मी वारकरी संप्रदायाची सेवा करण्यातच धन्यता मानली, कारण त्यातलं मर्म मला समजलं। थोडक्यात मी भजन गाणार आहे। अगदी फक्त एकच सांगावंसं वाटतं, निलेश हे तुझ्यामुळेच हे सगळं शक्य झालं। असं वाटतं की कधी त्या त्र्यंबकेश्वरला इतकं भव्य देव असं कधी मी पाहिलेलं नाही, किंवा कदाचित झालं असले तर मी नाही आलेलो असेल, कदाचित असंही असू शकेल। परंतु निवृत्तीनाथांसाठी म्हणा किंवा असं हे पहिल्यांदा पाहायला मिळालं, एवढाच आशीर्वाद देतो मी की असे खूप चांगली कामं तुझ्या हातून घडावी आणि हे मंदिर जे आहे ते असं भव्य दिव्य व्हावं की बस, एवढी एक अपेक्षा आहे आणि तोच माझा आशीर्वाद आहे। जय जय राम कृष्ण हरि हरि, जय जय राम कृष्ण हरि हरि, जय जय राम कृष्ण हरि हरि, जय राम कृष्ण हरि हरि, जय राम कृष्ण हरि हरि, जय राम कृष्ण हरि
जय जय राम जय साथीदार माहीर आहेत. एकीकडे ढवण सर, एकीकडे दिनेश सर. ही जावया सासऱ्याची जोडी आहे. हे काय आपल्याला आवडतात. मी पडलो म्हातारा माणूस. राम जय जय राम कृष्ण बरोबर येतो का तबल्याचा आमचं नसते मग पखवाज आणि तबला वादकाची फक्त आवाज आम्ही आपलं मंगीची आवाजासारखी आवाज रात्री आम्ही ऐकला कार्यक्रम पखवाज आणि तबल्याचाच आवाज जास्त होता त्या गायकाचा आवाजच नव्हता रात्री असं नको बॅलन्स करा व्यवस्थित हां कृष्ण हरी जय 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 गमधनी धरी द धनी द गमध धनी द धनी द गमध गरी सागा मधनी द गमधनी धनी द सानी द धनी माझ मानी द धनी द धनी 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 द माझ गमध जय जय हाय
हरी जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम राम हरी जय जय बागेश्वरी राग आहे
क्या बात है, बढ़िया. आपलं भजन हे वारकरी संप्रदायाला त्यांच्या नियमाप्रमाणे असतं. संप्रदायाच्या नियमाला सोडून मी आयुष्यात कधी भजन केलं नाही आणि संप्रदायातलं सोडून मी गायलोही नाही कधी. तेवढंच गायलो मी. आणि आता ही तरुण पोरं गातात थोडी, कारण अजून शिकाऊ आहेत. रेकॉर्डिंगची गाणी वगैरे हे गातात सगळे, जे लोकांना आवडत पण करतात हे काही कमी नाही. सागर आहे, तो आपला हा गोळे सर आहे, चांगले ते पोरं. आता हे भावी काळामध्ये आपल्याला नाशिकला कलाकार हे भजनात गाणारी चांगले कलाकार आहेत. हे नाशिकला भजन गाणं काय झाले तुम्हाला सांगतो मी. आता हल्ली भजनामध्ये ना शास्त्रीय संगीत गायला ना, किंवा शास्त्रीय संगीताचे लोक म्हणतात की बाबा भजन गाणं हे काय एवढं काय हे नाही, अगदी उच्च दर्जाचे वगैरे नाही, तसं काहीतरी त्यांचा समज आहे. परंतु जेवढ्या भारतामध्ये आपल्या जेवढे टॉप मोठचे गायक झाले, पद्मविभूषण, ह्या लोकांनी अंततः भजनच गायले. नीट आठवा सगळेजणांनी, सगळ्यांचे नाव आठवा, सगळ्या कलाकारांची आठवा. एकही भजनाविना राहिलेला नाही. भजनच गायले त्यांनी शेवटी, कारण संगीत हे भजनाकरताच आहे मुळात. हे अगोदर लक्षात घ्या. संगीताचा अर्थ भगवंताला जवळ भजनाच्या माध्यमातून करणे, असा याचा अर्थ आहे. आलं का लक्षात? कारण भक्तीमध्ये संगीत हे
सत्वगुणी संगीत, तमोगुणी संगीत आणि रजोगुणी संगीत. शास्त्र फार मोठं आहे तुम्हाला सांगतो, परंतु बलमा, प्रियकर, प्रियतम असे शब्द घेऊन गाणे हे तमोगुणी संगीत हा त्याच्यातला एक गुण आहे. तो आपल्याला तिकडे नाही जायचं आणि शास्त्राकडे जायचं नाही. थोडक्यात भजन ऐकायची तुम्हाला. पुढचं भजन घेतो. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजरी. पेटीचा माईक थोडासा वाढव, मी ऍडजस्ट करेन इकडे बरोबर. रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. रूप पाहता सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. साजनी 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 तो हा विठ्ठल
सुखाची जोडी म्हणून विठ्ठली आवडी हो म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी 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 तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा सुखाचे आगर सुखाचे आगर सुखाचे हा आगर राग पटदीप आहे सर्व सुखाचे आगर सुखा सुखा सुगादे सुगादे गाबा बसानी निगरा समागरे नि पदनी द मदनी पदम गपम गसानी समाग पम पम गसानी सगसानी सनी सगसानी समग सानी सगसानी निसानी सगसानी पम पम पानी सर्व सुखाचे आगरू
सगळ्याच्या परिचयाचा राग आहे हा. बॅलेन्सिंग बरोबर येतं ना ऐकायला. एवढा थाटमाट एवढा मोठा मंडप केला दिनेश आपला निलेश. इतका देखण्या मंडपात लोक कधी झोपले नसतील त्याच्यामुळे हाऊस फेडून घेत आहेत. त्यांना झोपायलाच मिळालं नसलं एवढं चांगलं कधी. खूप कमालीची गोष्ट. काय काय वेळेला असे अनुभव येतात ना बरं का. हॅलो. आपण आता हे जे झोपले हे सकाळीच काकड्याला उठतील पुन्हा गाथा पारण्याला.
खरं तर काय हरकत नाही. निवृत्तीनाथांवर माझ्या निश्चित म्हणून श्रद्धा असलेले लोक ते नाही, नाही, परंतु आपण हे सगळं परिवर्तन घडून आणतोय संस्थांच्या वतीने. असा म्हणजे 9 ते 11 असा भजनाचा उपक्रम अशा महोत्सवांच्या माध्यमातून यापूर्वी कधी झालेला नव्हता. फक्त विनोद म्हणून केला नाही नाही माहिती, हळूहळू परिवर्तन ते नक्कीच होईल. आणि शेवटी ते संख्या कमी आहे पण सर्व दर्दी आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळेच ते येऊन बसलेले आहे सगळे. त्याच्यामुळे मला तू एकटा बसला असेल बस. तर आपण एकदा जोरदार टाळ्या वाजून स्वागत करूया आपण सर्व. बघा, मला मुळात एक लक्षात ठेवा, मी भजन करताना सगळ्यात पहिलं फक्त भगवंता करता करतो बरं का. त्यामुळं आणि जे काय असतील त्यांच्यात भगवंत बघतो. क्या बात. कुणी असो नसो आपलं तुकारामाच्या घोंगडीसारखं काम आहे आपलं. काय गरज नाही बरं का. कुणी असो नसो असं काहीच नाही. निवृत्तीनाथ ऐकतात महाराज आपलं भजन, तसं मी काही नाही. मला काहीच वाटणार नाही. मला नाशिक जिल्ह्याची 50 वर्ष झालं ओळख आहे ह्या बाबतीत भजनाच्या. आलं का लक्षात. कारण कीर्तनाला लोक ढीगभर थांबतात, कारण कीर्तन हसायला खेळायला मिळतं. थोडंसं म्हणून थांबत असतील कदाचित. हा विषय फार अवघड आहे खरं सांगतो. भजन समजणं ही खूप अवघड गोष्ट आहे आणि त्यामुळं कदाचित त्यांना त्याच्यात रस नसेल आणि ती थांबत नसल्याबद्दल माझी काही तक्रार नाही. पण आपण प्रयत्न करू हळूहळू लोकांमध्ये भजन ऐकायला त्यांना प्रवृत्त करू आपण. काय हरकत नाही. नक्कीच. आपण एक छोटीशी ओळख करून द्यायची तुम्हाला. हे ॲडव्होकेट घोटेकर सर आमचे सचिव आहे संस्थांचे. अत्यंत म्हणजे भरारीचं काम आहे त्यांचं पण खूप चांगलं वकिली क्षेत्रामध्ये आणि संस्थांच्या परिवर्तनासाठी खूप चांगलं कार्य आम्ही बरोबर करत आहोत. आणि परंपरा अशी खेडले झुंगे ची जी परंपरा आहे तुकाराम बाबांची, त्यांची ते पाईक आहे आणि त्यांचं गावच खेडले झुंगे. तुमचं नेहमी तिथं जाणं असायचं. तुमचे अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत. हो, खेडल्याला मी जात होतो. क्लासच होता माझा खेडल्याला. हो, नवगिरी सर आहे. हो, नवगिरे सरांकडे गोरटे सर आहे बरेच. केलं जेवढं करता येईल तेवढं. नाशिक जिल्ह्यामध्ये मी गावोगाव जाऊन सुरुवातीला तर सायकलवर जायचो अक्षरशः. खूप नाव आहे सर तुमचं. काय सायकलवर जाऊन शिकवण्या करायचो मी सुरुवातीला. काय मिळकत कधी मला झाली नाही, मिळकतीची कधी आशा ठेवली नाही, फक्त माणसं मिळवली मात्र. धन्यवाद सर. धन्यवाद. एक अभंग म्हणतो निवृत्तीनाथांचा मस्त अगदी. पुंडलिक पीठ वैष्णवांचा हाट. 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 करीती बोभाट 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 हरिनामाचा नामाचा. करीती बोभाट बोभाट हरिनामाचा नामाचा. पुंडलिक पीठ वैष्णवांचा हाट. पुंडलिक पीठ वैष्णवांचा
अमृत तुषार ओळले अमृत अमृत तुषार ओळले अंबर अमृत तुषार ओळले अंबर ओळले अंबर अमृत तुषार ओळले अंबर ओळले अंबर अमृत तुषार झेलित अमर झेलित अमर चकोर झाले झेलित अमर चकोर झाले पुंडलिक पुंडलिक विठ्ठल वैष्णवाचा हात पुंडलिक पुंडलिक विठ्ठल वैष्णवाचा हात पुंडलिक पुंडलिक विठ्ठल वैष्णवाचा हात देव मुनी सर्व देव मुनी सर्व ब्रह्मादिक लाटे पंढरिये भेटे प्रेम पिसे पंढरिये भेटे प्रेम पिसे पंढरीये पेठे प्रेम पिसे पंढरीये प्रेम पिसे पंढरिये भेटे प्रेम पिसे पंढरिये पुंडलिक पुंडलिक विठ्ठल वैष्णवाचा हात पुंडलिक पुंडलिक विठ्ठल वैष्णवाचा हात पुंडलिक पुंडलिक विठ्ठल वैष्णवाचा हात निवृत्ती निर्वाळ ज्ञानदेव सोपान निर्वाळ निवृत्ती दनिद दनिद दनि सरे गरे पद निद पमग पद पमग रे ग म पमग रे ग ग ग प ग नि ग ध ग ध नि ग
माधनी गरे नि ध माधनी गरे नि ध धनी सा पधनी मा पध ग म प रे ग म सा रे ग धनी सा पधनी मा पध ग म प रे ग म सा रे ग रे धनी सा पधनी मा पध ग म प रे ग म सा रे ग रे धनी सा पधनी मा पध ग म प रे ग म सा रे ग रे रे ग ग म मा ध ध नि सा रे ग ग म मा ध धनी नि ध रे ग ग म मा ध रे ग ग म मा ध धनी रे ग ग म मा ध धनी नि ध रे ग ग म मा ध धनी नि ध रे ग ग म मा ग रे ग निवृत्ती निवृत्ती निर्वाण ज्ञानदेव हे चर तल्लीन हे चर तल्लीन विनटला 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 पुंडलिका पुंडलिका एक थोडक्यात म्हणतो आणि गवळण घेऊन समाप्त करतो काय किंवा गवळण घेऊन समाप्त करतो चालेल हां कारण मला माहिती आहे तुम्ही दिवसभर बिझी असता पुन्हा पहाटे उठावं लागतं त्याकरता एक गवळण घेतो त्यालाच भैरवी करतो आणि शेवेला विराम देतो तत्पूर्वी तुमच्या निवृत्तीनाथ संस्थानने मला भजन करायला इथं बोलावलं आणि मला संधी दिली मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो खऱ्या अर्थाने सेवा काय नेहमी असतातच पण सेवा कुठं केली याला फार महत्त्व आहे कारण बऱ्याच वेळेला असं होतं आषाढीला आळंदीला ही सेवा होतेच आमची पण निवृत्तीनाथाला येण्याचा योग येत नाही तशी सोय होत नाही कुठं आणि आज अनायाशी सोय झालेली आहे आणि निलेशने ती उपलब्ध करून दिली त्यांच्या सगळ्या पूर्ण मंडळाने त्याबद्दल सर्वत्र तो सगळ्या मंडळाला तुमच्या मी धन्यवाद देतो कमिटीच्या लोकांना नामदेव पाटलांनाही धन्यवाद देतो कारण एक शिंगरू माझ्या पाठीमागं सोडून दिलं कायमचं त्याने आता सागरनंतर अतिशय तेज आहे बरं का हा इतका सोपा नाही पाटील बेकार आहे तो आलं का लक्षात तो ना अजून एक 4 वर्षांनी मजा बघ त्याची एक पाटी आहे एक पाटी अगदी मी दिला ना खाऊनच टाकतो नंतर त्यामुळं मला त्याची आशा फार आहे फक्त रेग्युलर येत नाही एवढंच काय काम असतात त्याला आणि त्याच्या आईला मलाच माहिती तिच्यावर जबाबदारी सोपवली पण त्याला पाठवूनच नाही देत त्या आजीचं एवढं प्रेम उतू चाललेलं असतं त्याच्याकरता की थांब नको जाऊ आज लई थकला शाळेतून झोप काढ जरा आजोबाची सवय लागली हां बरोबर आहे रेग्युलर क्लास झाला पाहिजे हां हो ना हे काय अजून नामदेव पाटलांच्या इथले संस्कार जे आहेत हे खऱ्या अर्थाने हरिभक्तांचे संस्कार आहेत अगदी अतिशय चांगलं घराणं अतिशय चांगली माणसं सगळंच घरबार अगदी तुम्हाला सांगतो आनंद वाटतो त्यांच्या घरात वास्तूत गेल्यानंतर खूप आनंद वाटतो मला
कान्होबा निवडी आपुली गोधने कान्होबा 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 निवडी आपुली पोळ्या तीन भाकरी दीड कानवला योकपुरी पाच पाच पोळ्या तीन भाकरी दीड कानवला पाच पाच पोळ्या पोळ्या तीन भाकरी दीड कानवला योकपुरी आम्हा धाडले बैल्या दूरी आम्हा धाडले बैल्या आमुची ठकवणी खाल्ली नभत्या कळंबा होत्या नभत्या कळंबा खाई शिव्या देती तुझी रे आई विष्णुदास
हृदयात आहेत अशी पोरं, लक्षात ठेवा. काय मुंबईकराला आणि पुणेकरांनाच लागला काय टिळा. आमच्या नाशिकात आहेत ना असे हिरे आहेत हिरे. कणकणी पावलं. सांगा तब्बलजी एवढे ऐकले तुम्ही, अशी थाप ऐकली का कोणाची? तयार असतील, चिक्कार आहे तयार, अशी थाप नाही कोणाकडे, हे लक्षात ठेवा. हा याला म्हणतात थाप. एवढा ताकदीचा पकवाज ऐकला नाही, लक्षात ठेवा. ही जोडी अशी भारी आहे जोडी, तुम्हाला सांगतो. हे कसं आहे, भजन करताना हे सगळे गुण गाणाऱ्याला दाखवता आले पाहिजे. हल्ली काय झालं, तब्बलजीने जर एखादा मुकडा वाजवला, लोकांनी टाळ्या वाजवली की गाणाऱ्याच्या पोटात दुखतो. हो फार, त्यामुळे नाही मोठे मोठे गायक आहेत ना, ती मोठे गायक याचा आवाज कमी करावा, माईकचा आवाज कमी करा, तबल्याचा अशी सांगतात लगेच, किंवा पकवाजवाल्याचा आवाज कमी करा. त्याने काय वाजवला आणि लोकांनी वा क्या बात आहे म्हणजे झालं, बोंबरलं काम सगळं. अरे हे ठिकाण आनंद निर्मितीचं ठिकाण आहे. तुम्ही सगळी मिळून आनंद निर्माण करा, स्वतः घ्या आणि दुसऱ्याला द्या. खरं तत्व हे भजनाचं, आलं का लक्षात? देव्या देव्याचं तत्व नाही खरं सांगितलं. चालत राहतात कोणाला आपण त्या सगळ्याच्या तोंडाला हात लावू शकत नाही, किंवा कोणाच्या बुद्धीत जाऊन बसू शकत नाही आपण. हे काय मैफिली भाजनाच्या होतात बरं का. माझी सुनबाई कधी येत नाही, आज आल्या पहिल्यांदा. खरंच जाऊन भजन करतात का काय करतात म्हणून बघायला आली. तिचं कौतुक आहे. आज पहिल्यांदा आली ती भजनाला. होत्या नभत्या कळंबाठा शिवाले विष्णुदास देवा तुची बाप जय जय पांडुरंग हरी, 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 जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, जय जय Bye.
हॅलो, एकदा जोरदार टाळ्या आप्पांसाठी झाल्या पाहिजे. आदरणीय धवन सर यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. दिनेशजी यांच्यासाठी, सागरजी यांच्यासाठी, सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या आपणला वाटलं नाही पाहिजे उपस्थिती कमी आहे तरी टाळ्यांचा आवाज जोरात पाहिला आपल्या सर्वांना. मी आप्पांचे मनापासून आभार मानतो. विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या वतीने एक अभिनव उपक्रम या सप्ताहाच्या माध्यमातून आणि सप्ताहाद्वारे आयोजित ह्या भजन संध्या याच्या माध्यमातून करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न होता आणि आप्पा आल्याने तो प्रयत्न यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही. संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं भूषण आपण मानतो गायन क्षेत्रातलं आणि अनेक वारकरी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आपण घडवलेलं आहे. आपणचं पुनश्च एकदा मी संस्थांच्या वतीने मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे आदरणीय गुरुवर्य ढवणसर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि उत्कृष्ट अशी तबल्याची साथ केली. त्यांचेसुद्धा मनापासून संस्थांच्या वतीने आभार मानतो. दिनेशजी यांचेसुद्धा संस्थांच्या वतीने आभार मानतो. मृदंगाची साथ त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. सागरजी यांचे आभार मानतो. सर्व एकूणच ग्रुपचं सर्वांचं निवृत्तीनाथ समाधी संस्थांच्या आभार मानतो आणि आपण विनंती करतो की असंच प्रेम संस्थांवर यापुढेही आपलं असू द्या. निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञानसखया हा नामजप निवृत्तीनाथांचा नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप कमी प्रमाणात घेतला यायचा. इव्हन कीर्तनामध्ये निवृत्तीनाथांचा नामजप होत नव्हता. 750व्या जन्म महोत्सवी वर्षानिमित्ताने निवृत्तीनाथ संस्थांनी हे वर्ष जन्म सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरं करण्याचं ठरवलं आणि त्यानिमित्ताने संपूर्ण नाशिक जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला नम्र आव्हानाचं पत्रक काढलं होतं का आपण कीर्तनामधून निवृत्तीराया नामजप हा घेतला पाहिजे, भजनामधून निवृत्तीराया हा नामजप घेतला पाहिजे. कीर्तनाचे आपण जर हँडवेल बघितले त्यामध्ये वारकरी संप्रदायाचं आद्यपीठ असलेल्या निवृत्तीनाथांचाच फोटो नसायचा. तर हे सगळं परिवर्तन वर्षभरामध्ये ते घडत गेलं आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आपण जर बघितलं आता प्रत्येक कीर्तनामध्ये निवृत्तीराया नामजप होत आहे. जवळजवळ याच्यात खूप चांगला परिणाम झाला या नम्र आव्हानाचा संस्थानाचा आणि त्यानिमित्ताने कीर्तनात नामजप होतोय, याच्यामध्ये भजनामध्ये होतोय. हँडवेलवर निवृत्तीनाथ महाराज दिसायला लागले. घराघरामध्ये निवृत्तीनाथांची प्रतिमा दिसायला लागली नाशिक जिल्ह्यातला. कारण की ही प्रतिमा सुद्धा आम्ही एक वेगळ्या स्वरूपात समाधीची प्रकाशित केली. संस्थांचं बोधचिन्ह आम्ही प्रकाशित केलं. असे अनेक उपक्रम आपण संस्थांची नुकतीच अभंग गाथा आम्ही प्रकाशित केली संस्थांच्या वतीने नव्याने. निवृत्तीनाथांची अत्यंत दर्जेदार विश्वगुरु नावाला शोभेल अशी गाथा आम्ही तुम्हाला भेट देणारच आहोत. तर ती संस्थांच्या वतीने अधिकृत इतकी दर्जेदार गाथा प्रथमच प्रकाशित होते. आज आदरणीय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक वारकरी संप्रदायाचं भूषण निष्काम कर्मयोगी शिवराम महाराज म्हस्कर यांनी 1.25 लाखाच्या त्या गाथा घेतल्या भक्तांना वाटण्यासाठी. 1000 गाथा घेऊन निवृत्तीनाथांच्या प्रचार प्रसारासाठी त्यांनी सहाय्य केलं आहे. तर अशा सर्वांनी ती गाथा आपल्या घरामध्ये जतन करावी. आपण भेट म्हणून निवृत्तीनाथांचीच गाथा द्यावी असं नम्र आव्हान संस्थांच्या वतीने मी यापुढे करल. पुनश्च एकदा आपण सर्व आलात त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि लवकरच आपल्याला निवृत्तीनाथांचा हा नामजप एक वेगळ्या स्वरूपामध्ये रेकॉर्ड करायचा आहे. त्याच्यामध्ये तुमची सुद्धा गरज भासणार आहे. एक वेगळ्या प्लॅटफॉर्मवर भव्य दिव्य स्वरूपात आपण हा एक छोटा रेकॉर्ड, त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यातले सर्वच वारकरी संप्रदायातले गायक असतील, आपले मृदंगवादक असतील, तबलावादक असतील, यांना आपण सहभागी करून घेणार आहोत आणि एक ऑडिओ पण त्याच्या वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला रेकॉर्ड करून रिलीज करायचे आहे. तुमचं सहाय्य त्यासाठी आम्हाला नक्कीच लागेल. संस्थांच्या वतीने छोटासा सन्मान आपल्या सर्वांचा केला जाणार आहे. तो तुम्ही स्वीकार करावा अशी विनंती करतो. योगेशजी महाराज.